दादा जरांगे आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर होते आणि या दरम्यान त्यांनी वीर कोयाजीराव बांधल यांच्या तैलचित्राचे अनावरण केलं आहे. दादा काय सांगताल नक्की या सोहळ्याबद्दल? वीर कोयाजीराव बांधल यांची आज पुण्यतिथी होती, त्यानिमित्तानं आज अभिवादन केलं. त्यांचाही इतिहास त्यांच्या वंशजांना जगासमोर राज्यासमोर आणायचं ठरवलं आणि ही चांगली गोष्ट आहे की त्यांचा इतिहास त्यांचं कार्य या राज्याला देशाला कळालंच पाहिजे. नक्की आता निवडणुकांचा काळ आहे. तुम्ही खरं तर आचारसंहितेमुळे आता मराठा आंदोलन स्थगित आहे, मात्र निवडणुकांमध्ये तुम्ही मराठा आंदोलक म्हणून मतदारांना काय आवाहन करता आणि निवडणुकीनंतर तुमच्या आंदोलनाची भूमिका कशी असणार मराठा? मी नाही आहे निवडणुकीत यावेळेस. समाजाचं आता यावेळेस समाजाचं असतात की काय करायचं आणि काय नाही. मी ना कोणाला पाडा म्हणलो ना कोणाला निवडून आणू म्हणलो. त्यामुळे तुम्हाला ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, पण यावेळेस इतकं ताकदीनं पाडा की पडणारा 5 पिढ्या तरी त्याचे पुढचे सुद्धा कधी उभा नाही राहिले पाहिजे, इतकी ताकद मराठ्यांनी यावेळेस मतातून दाखवा हे मी मराठ्यांना सांगितलेलं आहे. शेवटी आपले सगळे स्वरीची अंमलबजावणी महत्त्वाचा विषय आपल्यासाठी तो पण आहे आणि मराठा आणि कुणबी एकच ह्या कायदा पारित करणं हे आपल्यासाठी जावं. जो त्या बाजून असेल त्याला समाधान करावं. जर आरक्षण यात नाही दिलं मग मात्र विधानसभेला आपण मराठा समाज मैदानात उतरणार, 100% उतरणार. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. 8 तारखेला तुम्ही निवडणुका झाल्यावर सभा घेणार आहे, काय कसं नियोजन असणार आहे, कसं तुम्ही मैदानात पुन्हा उतरणार आहे? तिथं 1700 एकर जमीन आहे, त्यातली 900 एकर साफसफाई सुरू आहे. 1 तारखेपासून त्याचं काम आता जास्त प्रगतीपथावर सुरू होणार आहे. गडाच्या पायथ्याला असणाऱ्या नारायणगडाच्या पायथ्याला असणारी जवळपास 2000 हेक्टर जमीन ही शेकडो गावांची. हे लोक त्यांचे शेताचे बांधसुद्धा मोडणार आहेत पार्किंगसाठी. 6 करोड मराठा राज्यातला तिथं येणार आहे. त्याची तयारी ताकदीनं सुरू आहे. गावागावात जागृती सुरू केली लोकांना. एकही मराठा माणूस त्या दिवशी घरी राहणार नाही. स्वतःच्या मुलासाठी आणि स्वतःच्या जातीसाठी आपण शक्ती दाखवणं गरजेचं आहे. आपल्या लेकराला आयुष्याचा न्याय मिळणार आहे आणि ते प्रत्येकाचा अधिकार आहे स्वतःच्या मुलाला मागणं. येणंसुद्धा अपेक्षितच आहे. प्रत्येकानं आल्याशिवाय ते मिळणार नाही. त्यामुळं गावात एकही मराठ्यांचा माणूस माता माऊलीसह त्या दिवशी गावात हजर राहता कामा नाही. सगळेचे सगळे नारायणगडावर बीड जिल्ह्यात पाहिजेत. आपल्या लेकराला 100% न्याय मिळणार आहे आणि समाजाचा माझ्यावरती विश्वास आहे आणि मी ही समाजाची कधी गद्दारी करणार नाही, समाजालाही माहिती. पंकजा मुंडे म्हणलं होतं की उपोषण करून खरं तर आरक्षण मिळत नसतं, त्यावर तुम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे की काय त्यातून होऊ शकत नाही किंवा तुम्ही म्हणला माझ्या वाटेला जाऊ नका, पण त्यांनी म्हणलं की मनोज जरांगेंपर्यंत कोणीतरी चुकीची माहिती माझ्याबद्दल पोहोचवली, त्यावर उत्तर दिलेलं त्यांनी. नाही, तो विषय संपलेला आता. तो झालं त्या दिवशी त्या बोलल्या, उत्तर देणं गरजेचं होतं कारण त्यांच्याकडून ही गोष्ट आम्हाला अपेक्षितच नव्हती. कारण आम्ही त्यांना दोघा बहीण भावांना कधीच विरोधक मानलेला नाही, कधीच, आणि त्यांच्या समाजाला पण. मग आमच्या समाजाविषयी असं बोलणं हे किती योग्य आहे? आम्ही कधीच त्यांच्या विरोधात बोललो नाही ना, त्यांना कधी विरोधक मानलं नाही आणि त्यांच्याकडून ते अपेक्षित पण नाही. कारण त्यांच्या वडिलांना सगळ्या जाती धर्माचं काम केलेलं आहे आणि ती वारसा ते चालवते. मग एका समाजाविषयी असं बोलणं ते आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही बोललो, त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं, त्यामुळे तो विषय संपलेला आहे आता. काल तुम्ही परभणीमध्ये बोलताना म्हणला की ओपनच्या मतदारसंघामध्ये ओबीसी उमेदवार काय करतोय, काय नक्की? कारण हा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागलेला आहे, काय नक्की तुम्हाला म्हणायचं होतं? काय चुकीचं बोललो मी? मराठ्यांना ओबीसी आरक्षणात यायचं म्हणलं की तुम्ही येऊ नका म्हणता. ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही असून या देशात मराठाची एक जात अशी आहे की त्याच्या शासकीय नोंदी आहे. एकही ओबीसीमधली देशातली 27% आरक्षणात ज्या जाती आहेत एकाही जातीची शासकीय नोंद नाही आहे. त्यांना मंडल कमिशननं एक शासन निर्णय करून ते आरक्षण दिलेलं. व्ही.पी. सिंग सरकारनं त्या अहवालाच्या जोरावर दिलेलं आहे. मग त्यांनी काय तपासणी केली हे व्ही.पी. सिंग सरकारनं बघितलं नाही. मंडलनं काय केलं, मंडलने सर्वे केला काय बघितलं नाही, तरीही दिलं. आमच्या शेकडो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत, शेकडो वर्षापूर्वीचे का मराठा ओबीसीत असलेले. म्हणजे देशात सगळ्यात अगोदर फक्त मराठाच ओबीसी आरक्षणात होता, तरी तुम्ही आम्हाला काय म्हणताय तुम्ही ओबीसी आरक्षणात यायचं नाही. मग तुमचं ओपनच्या मतदारसंघात काय ओबीसीचं? तिकडे कॅनडा जाऊन उभा राहा ना, फ्रान्सला, तिकडे कुठं अमेरिकेत जरा काय अडचण आहे का? म्हणजे किती नियत कशी असावी दुसऱ्या विषयी. आम्ही ओबीसी आरक्षणात येऊ नको,
म्हणजे वर पडायचं सगळं वर पडून तुम्हालाच खायचं चारही बाजून. ओपनमध्ये तुम्हाला यायचं, येऊ नका ना ओपनच्या मतदारसंघात. मी काय त्यांच्या एकट्याबद्दलच नाही, राज्यात जेवढे ओपनचे मतदारसंघ आहेत जिथं जिथं ते उभा राहिलेत त्यांच्यासाठी, मग ते पक्षाचा कोणचा असो, पक्षभेद मी नाही करत. काही तज्ज्ञांचं आणि काही संघटनांचं असं म्हणणं आहे की आरक्षणाचा मुद्दा सुटत नसेल तर सर्वच जातीत श्रीमंत आहेत, सर्वच जातीत खरं तर गरीब आहेत, त्यामुळं आर्थिक निकषाच्या आधारावर हे आरक्षण देण्यात आलं. पुढे मागं काय अशी भूमिका घ्यायला लागली तर तुमचा पाठिंबा असं काय? अजिबात नाही, फक्त मराठा आरक्षण थांब. ते पण ओबीसीतूनच. श्रीमंतीवर आरक्षण नाहीये, श्रीमंतीवर असतं ना सगळं भजबळ दुसऱ्या दिवशी आरक्षणात बाहेर निघाला असतं. आर्थिक निकषाच्या आधारावर नाहीच आहे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेला समुदाय त्याला ओबीसीत आरक्षण दिलं जातं. पैशाला काही किंमत नाही तिथं. समजा एखाद्या माणसाकडं पैसालाही मोठा आहे किंवा एकाकडं नाही आहे म्हणून आरक्षण नाही आहे, त्याचं मागासले पण सामाजिक. उदाहरणार्थ काय, त्याच्याकडं करोडोना अब्जानं पैसा आहे, त्याच्याकडं करोडोना अब्जानं पैसा आहे, पण त्याला पाटीच वाचता येत नाही एस टी कुठं चालली, त्याला शैक्षणिक मागासले पण म्हणायचं. तो सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे का, त्याच्या पैशावर आधारित नाही, श्रीमंतीवर आधारित आरक्षण नाही, कायद्यानं दिलेलं नाही, घटनेनं नाही, मागासवर्ग आयोगाने पण. धन्यवाद. तर आपली प्रतिक्रिया जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विनय जगताप, TV9 मराठी, पुणे.